नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल। छत्रपती शिवाजी राजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याच्या विरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले। रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इसवी सन 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर शहाजी राजांच्या प्रथम पत्नी जिजाबाईंच्या पोटी 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या नावावरून मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले। शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली। अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली। कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले। निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती। अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, स्थानिक लोकांना अभय दिले। जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या। सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, असे अनेक दाखले जिजाबाईंनी शिवरायांना दिले। जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारामुळेच शिवाजी राजे घडले। जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच नाही सांगितल्या तर सदरेवर शेजारी बसून राजकारणाचे पहिले धडेही दिले। शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली। समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले। शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर बारकाईने लक्ष ठेवले। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगण, मोसे खोऱ्यावरील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 18 पगड जातींच्या 600 तरुण सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। इसवी सन 1647 मध्ये 17 वर्षांच्या शिवाजी राजांनी आदिलशहांच्या ताब्यातला तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले। त्याच साली शिवाजी राजांनी कोंढाणा, आत्ताचा सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले। याशिवाय तोरणगडासमोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव राजगड असे ठेवले। शहाजी राजांची कैद व सुटका, अफजल खानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले। शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाबाई राजकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत। आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत 6 जून इसवी सन 1674 रोजी शिवाजी राजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला आणि शिवराई हे चलन जारी केले। याशिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला। पुढे 3 एप्रिल 1680 मध्ये प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एक उत्तम शासक, एक उत्तम राजा, मराठी साम्राज्याचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून आहेत।